नमस्कार मित्रांनो, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर परिसर अभ्यास यावर मी प्रश्नसंच घेऊन आलेलो आहोत। टीईटी मध्ये विचारलेले प्रश्न असतील तर तुम्ही या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तर येते तुमच्या बरोबर चेक करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायचा आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या सेशनला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण इथं पाहणार आहोत। बघा, पहिलाच प्रश्न जे आहे 121वा क्रमांकाचा प्रश्न आहे। टीईटीचे प्रश्न आहे म्हणून ते क्रमांक डायरेक्ट 121 आलेला आहे, तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। 30 प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे। पहिलाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? तर पहिला ऑप्शन दिलेला ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद। बघा, प्रश्नाचं स्वरूप रॅपिड फायर असेल म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर फटाफट देऊया। बघा, तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे। या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अथर्ववेद। अथर्ववेदामध्ये काय वनस्पतीची माहिती दिलेली आहे। सामवेदात संगीताचा पाया घातलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ऋग्वेद जे आहे तर ऋग्वेद हे जे आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी जे मंत्र जाप होता त्याच्यासाठी होता, आणि हे जे आहे तर देवाला प्रसन्न करण्यासाठी यजुर्वेद जे आहे त्याच्यामध्ये काव्यरचना व्हायची। तर हे लक्षात ठेवायचे आहे। चारही प्रश्नाचे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि उत्तरही सांगितलेलं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे अथर्ववेद आहे। 122वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळ कोणत्या भाषेतील आहे? तर अरबी, ग्रीक, जर्मन आणि लॅटिन। तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फटाफट आन्सर टाका। बघा, अल्जेब्राला बीजगणिताला अल्जेब्रा म्हणतो, कोणत्या भाषेत म्हणतो? तर ते अरबी भाषेत म्हणत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। 123वा प्रश्न आता आपण पाहणार आहोत, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, सातवाहन राज्याची जी राजधानी होती ती महाराष्ट्रातील पैठण होती। ओके, तर तिचं जुनं नाव जे आहे ते जुनं नाव आहे प्रतिष्ठान, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि याचा जे राजा होता तो संस्थापक होता सिमुक। ओके, राजा सिमुक हे काय होता? संस्थापक होता। आता 124वा प्रश्न पाहूया, खालील योग्य विधाने कोणती? खालील योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहे। 124वा प्रश्न आहे। बघा, पहिलं विधान दिलेलं आहे, निजाम शहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता। त्याच्यानंतर ब दिलेला आहे, निजाम शहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षिसात दिली होती। तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे, बघा, योग्य उत्तर आहे फक्त अ। ओके, फक्त अ म्हणजे निजाम शहाने शहाजी राजांना काय केलं होतं तर सरलष्कर ही पदवी दिली होती आणि बंगळूरची जे जहागिरी दिली होती ती आदिल शहानं दिली होती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? निजाम शहानं नाही दिली होती, ही आदिल शहानं दिली होती। हा स्टेटमेंट वाईज प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, प्रश्न जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। खूप सारे प्रश्न आपण इथं घेणार आहोत, 30 प्रश्न। ओके, 125वा प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवर आहे। बघा, या प्रश्नांना तुम्हाला सोडवायचं आहे, तर कोण सोडवणार आणि कोण या प्रश्नाचे उत्तर देणार आहे? बघा, कमेंट बॉक्समध्ये आन्सर आले पाहिजे सर्वांचे। ओके, बघा, 125वा प्रश्न काय म्हटलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा हिंदवी स्वराज्य निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचे नाव? कोण नव्हतं निष्ठावंत छत्रपती शिवाजी महाराजाच्या व्यक्तीमध्ये? बघा, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान आणि दाऊद खान। तर हे लक्षात ठेवायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे जे आहे दाऊद खान होता। जे दाऊद खान याच्याशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित नव्हता, बाकीचे सर्वजण जे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपासचे पाईक होते। ओके, चला त्याच्यानंतर बघा 126वा प्रश्न आता काय म्हटलेला आहे 126व्या प्रश्नात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जाईल? बघा, इनामे, रोख पगार, जहागीर आणि वतने। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर बघा, हे जे आहे रोख पगाराच्या स्वरूपात दिल्या जायचा। कशा? तर रोख स्वरूपाच्या पगारात दिल्या जायचा, हे लक्षातच ठेवायचा तुम्हाला प्रश्न। बघा, 127वा प्रश्न काय म्हटलेला आहे, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनायटाच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित कोणते संत होते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। बघा, काय म्हटलेला आहे, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर भावार्थ रामायण कोणी लिहिली होती? तर ही संत एकनाथ यांनी लिहिली होती। भारुडे गवळणी त्यांनी लिहिल्या होत्या। तर हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे। 128वा आता प्रश्न पाहू आपण। बघा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका प्रसंगी
श्रीराजा, छत्रपती, ओके, ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते? तर हाही प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे. सोन्याचा होन, सोन्याचा मोहर, चांदीचा होन आणि चांदीचा मोहर. हा प्रश्न सर्वांना सोडवता आला पाहिजे, कारण 4थ्या वर्गाच्या इतिहासामधील हा प्रश्न आहे. बघा, तर सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई होती, हे लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ओके, चला त्याच्यानंतर 129वा प्रश्न आपण आता पाहूया. काय म्हटलेलं आहे? तर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे योग्य विधान दर्शवणारे पर्याय सांगा. तर हे योग्य विधान दिसणारे पर्याय आपल्याला ओळखायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे पहिला प्रश्न. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या किमान 50 असते. त्याच्यानंतर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. त्याच्यानंतर बघा, अध्यक्षपदी असलेले महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी एक तृतीयांश म्हणजे 1/3 सदस्याचा पाठिंबा असावा लागतो. त्याच्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्थायी समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो. तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे, बघा काय म्हटलेलं आहे, योग्य विधान कोणतं आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं योग्य विधान आहे, जिल्हा परिषदेचे सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 130वा प्रश्न आपण आता पाहूया. 130वा प्रश्न आपल्याला काय म्हटलेला आहे? तर माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पळस, साल, कांचन आणि पपायरस. तर बघा, बोरूने हे काय कच्च्या मातीच्या विटावर लिहिल्या जाय आणि ते पपायरसने लिहिल्या जाय. कशाने? तर पपायरस या झाडाच्या सालीने लिहिल्या जात असे. समजलं? त्याच्यानंतर बघा 131वा प्रश्न काय म्हटलेला आहे? भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले आहे? तर बघा, पतेती, शहनाई, हाजिरी आणि प्रीतू. तर बघा, याचा प्रश्नाचं उत्तर जे आहे शहनशाही आहे. ओके, योग्य उत्तर कोणतं आहे? शहनशाही आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. समोरचे काही प्रश्न पाहूया. बघा 132वा प्रश्न आता आपण घेऊया. 132वा प्रश्न तुम्हाला काय विचारला? महाराष्ट्रातील जिल्हे व त्यातील प्रामुख्याने आढळणारे खनिज यातील अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, सिंधुदुर्ग व भंडारा लोह खनिजासाठी आहे. त्याच्यानंतर भंडारा व नागपूर मॅग्नीजसाठी. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीजसाठी. नागपूर व गडचिरोली लोह खनिजसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. चला टाका बरं, कोण देणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता 132वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय ओळखा. सिंधुदुर्ग व भंडारा इथे लोह खनिज आढळतो का? त्याच्यानंतर भंडारा व नागपूर इथे मॅग्नीज आहे का? त्याच्यानंतर सिंधुदुर्ग व गडचिरोली येथे मॅग्नीज आहे का? त्याच्यानंतर बघा, नागपूर व गडचिरोली इथं लोह खनिज आहे का? तर बघा, जनरल गोष्ट आहे की इथं नागपूरला मॅग्नीज आहे. तर ही जी जोडी आहे, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 येईल. बघा, कारण इथं जे आहे लोह खनिज सापडत नाही. नागपूरमध्ये लोह खनिज नाही, मॅग्नीज आहे. समजलं? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 133वा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट ओळखा. कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून म्हणजेच बघा राष्ट्रीय महामार्ग जात नाही? हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड. त्याच्यानंतर बीड, नंदुरबार, नांदेड. त्याच्यानंतर उस्मानाबाद, नंदुरबार आणि हिंगोली. तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे बघा कोणतं आहे? तर लातूर, उस्मानाबाद आणि बीड इथून कोणत्याही प्रकारचं राज्य महामार्ग जात नाही. ओके, राष्ट्रीय महामार्ग जात नाही. चला त्याच्यानंतर बघा 134वा प्रश्न काय म्हटलेला आहे? नकाशाशी संबंधित समुच्चयदर्शक रेषचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? तर बघा काय म्हटलेलं आहे? समुच्चयदर्शक रेष ह्या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारे ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. त्याच्यानंतर समुच्चयदर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. त्याच्यानंतर बघा, समुच्चयदर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेने लांबी आणि रुंदी दर्शविणाऱ्यासाठी वापरतात. आणि त्याच्यानंतर बघा चौथं,
तर समोच्चता रेषा दरम्यान रंग त्या ठिकाणी खोलीनुसार ठरतो. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. समुच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास तिथं तीव्र उतार असतो आणि जर रेषात अंतर जास्त असेल तर तिथं मंद उतार असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न 135वा. आता आपल्याला 135वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, पाहूया आपण. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कोणत्या कशात होईल बघा, तर मानवाधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार आणि समानतेचा अधिकार. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, कारण सोपा प्रश्न आहे. मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार आणि समानतेचा अधिकार. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे आहे घटनात्मक अधिकार, कारण आपल्याला हक्क दिलेले आहेत मतदान करण्याचा. 18 वर्ष झाल्याच्या बाद आपण मतदान करू शकतो. समोरचा 136वा प्रश्न बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी पर्यायपैकी कोणते आहे. तर बघा दिसपूर, इम्फाळ, इटानगर आणि तिरुवनंतपुरम. बघा तर इथं उच्च न्यायालय असणारे ठिकाण आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. हे जे आहे तर इटानगर येथे आहे. आसाम गुवाहाटी इथलं ते काय खंडपीठ आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 137वा प्रश्न, संयुक्त राष्ट्राशी म्हणजेच बघा UNOशी संलग्न असणाऱ्या संघटनेचे मुख्यालय येथे आहे. तर बघा कोणते संघटनेचे बघा 137वा प्रश्न आता काय म्हटलेला आहे, संयुक्त राष्ट्राशी म्हणजेच UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. तर कोणाचे जिनेवा येथे मुख्यालय आहे, तर शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोची आहे का. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटना याची आहे का. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग ओके याचे आहे का. तर त्याच्यानंतर चौथा ऑप्शन दिलेला आहे अन्न व शेती संघटना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO याचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. समोरचा प्रश्न बघा 138वा काय म्हटलेला आहे, तर वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा संबंध पर्याय कोणता. तर काजीवरम, कडियल, सोलापुरी आणि पितांबरी. या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो सोलापुरी आहे, कारण सोलापुरी चादर आहे, बाकी सर्व जे आहे कापड आहे. ओके समजलं. त्याच्यानंतर 139वा प्रश्न काय म्हटलेला आहे, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, त्याचे कारण किंवा कारणे कोणती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. तर ऑप्शन क्रमांक A पृथ्वीचा कललेला आस आणि ऑप्शन क्रमांक B पृथ्वीचे परिभ्रमण. बघा या दोन्ही कारणामुळे काय होते, तर इथं वातावरण किंवा ऋतूची निर्मिती होत असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ व ब दोन्ही योग्य आहेत. त्याच्यानंतर बघा 40वा प्रश्न आपण आता पाहूयात. मरुभूमी उत्सव हे जैसलमेरमध्ये साजरी करतात, तर कार्निवल कुठे साजरी करतात, कलकत्ता, पणजी, कोची आणि पुदुचेरी. तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो पणजी येथे गोव्याचा हे सण आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके सण आणि त्याचे राज्य विचारतात आपल्याला, नृत्य आणि त्याचे राज्य विचारतात, लोकनृत्य व त्याचे राज्य विचारतात, शास्त्रीय नृत्य व त्याचे राज्य आपल्याला विचारतात. बघा 141वा प्रश्न, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी कोणती आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर बघा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे, जैवविविधतेचे व संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे आणि कळसुबाई हे त्या जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे जे आहे संवेदनशील तर भाग आहेच. ओके आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला योग्य पद्धतीनं माहीत असायला पाहिजे की इथे हे जे आहे ऑप्शन क्रमांक पहिला आहे, कारण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच बघा जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश आहे. हे बाब चुकीची आहे, समजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा आता आणखी समोरचे प्रश्न पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खूप महत्त्वपूर्ण आपण प्रश्न पाहत आहोत. बघा 142वा प्रश्न, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचे आहे. अयोग्य विधान तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बघा पहिलं दिलेलं आहे, मानवातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात. त्याच्यानंतर प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात. त्याच्यानंतर फुलपाखरासारख्या कीटकांचा मादीत XX
आढळतात. त्याच्यानंतर बघा प्रामुख्याने पक्ष्याच्या मादीकडून येणारे गुणसूत्र हे संततीचे लिंग ठरते. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे. तर प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये एक्स एक्स हे गुणसूत्र आढळतात. या प्रश्नाचं अयोग्य विधान आहे. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2. बाकी सर्व काही बरोबर आहे. नरामध्ये एक्स वाय सापडते. बघा फुलपाखराच्या कीटकात एक्स एक्स सापडतात. त्याच्यानंतर प्रामुख्याने मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवत असते. हे 3 बरोबर आहे. हे चुकलेलं आहे. 143वा प्रश्न वनस्पती व त्यांच्या उपयोग यांची जोडी दर्शवणारा पर्याय ओळखा. रानभेंडी इंधनसाठी, गुलवेल तेलसाठी, शिरीष औषधसाठी, राळ हे धाग्यासाठी. तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे गुळवेल तेलीसाठी. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे आहे औषधीसाठी आहे, तेलासाठी नाही. तर लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न आता आपण बघूया. गुळवेल तुम्हाला माहीत असेल की बहुतेक ते डायबिटीससाठी देतात. ओके, चला समोरचा प्रश्न 144वा खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ देऊन अयोग्य म्हणजे योग्य जोडी ओळखा. तर योग्य पर्याय ओळखायचा. कारण बघा, कारण काय दिलं आहे, समुद्राच्या पाव्याची घनता जास्त असते. परिणाम आहे समुद्रात पोहणे अवघड होते. तर बघा या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे काय असायला पाहिजे. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे फक्त अयोग्य आहे. बघा पाव्याची घनता जी आहे ती जास्त असते. ओके, म्हणून फक्त हे बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा समुद्रात पोहणे सोपे राहते. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण अवघड नसते ही चुकीची बाब आहे. सोपे राहते. आता तुम्ही म्हणसाल सर पोहून दाखवा, तर हे चुकीचं आहे तुमचं म्हणणं. बघा समुद्रात पोहणे हे अवघड नसते. तरंगून तो व्यक्ती बाहेर येऊ शकतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पाणी जास्त असते, लाटा गिटा आल्यामुळे थोडासा परिणाम होतो, परंतु पोहणं सोपं राहते. बघा समोरचा प्रश्न काय आहे 145वा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी कोणता. तर बघा द्वितीय भक्षक प्राणी आपल्याला ओळखायचा आहे. वटवाघूळ, घुबड, गरुड आणि खार. तर द्वितीय भक्षक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे घुबड. ओके, लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर काय घुबड. समजलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 146वा देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते. तर धार्मिक पर्यटन स्थळ आहे, वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण प्राचीन दृष्टिकोन आहे. तर त्यानंतर उत्तराखंड या राज्यातील एक प्रसिद्ध वनक्षेत्र आहे आणि चिपको चळवळीचा एक भाग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा या प्रश्नाचं उत्तर. तर वनस्पती व प्राणी यांच्या संरक्षणाचा एक तो प्राचीन दृष्टिकोन आहे देवराई. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 147वा प्रश्न आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी पर्याय कोणता. तर बघा उष्ण प्रदेशीयमध्ये काटेरी वने आढळतात. त्याच्यानंतर उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, त्याच्यानंतर उष्ण प्रदेशीय निम्न सदाहरित वने आणि खारफुटीचे वने. तर बघा याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. ओके, चला आर्थिकदृष्ट्या ते महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सागाचा उपयोग होतो. बघा साग येते कारण ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पानझड होते त्याची. लक्षात ठेवायचा. 148वा प्रश्न काय म्हटलेला आता 148वा प्रश्न आपण पाहूया. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्राव व स्त्रावणारी ग्रंथी कोणती. जठर, पियुषिका, लसिका आणि केशिका. तर बघा याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण रासायनिक संदेशवाहक आणि आपल्या उंचीवर नियंत्रण करणारी जी ग्रंथी आहे तिला आपण काय म्हणत असतो पियुषिका म्हणत असतो. त्याच्यानंतर 149वा प्रश्न पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालीलपैकी कोणते. पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओ जीवाणू प्रामुख्याने फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ ही मोहीम लसीकरण देण्यात येते. त्याच्यानंतर पोलिओचे विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येते. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे योग्य विधान ओळखायला सांगितलं. 3 उदाहरणं आपल्याला इथं चुकीचे दिले आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की हे पोलिओ जे आहे पोलिओचे विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येते हे जे आहे योग्य आहे. समजलं. बाकी 3ही चुकलेले आहे. समजलं.
बघा आता तुम्ही पाहिलं का कोणत्या माकडाला आपण पोलिओ झालेला नाही, आहे की नाही? समजलं ते लक्षात ठेवायचं. गाईला पोलिओ झाला असं पाहिलं का? नाही. म्हणजे बाकी सगळं चुकीचं आहे, चौथंच बरोबर आहे. बघा आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन आणि टार आणि कार्बन मोनॉक्साईड. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर बघा तीनही, निकोटीन बी राहते त्याच्यामध्ये, टार बी तयार होते आणि कार्बन मोनॉक्साईड बी राहते. म्हणून या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण 30 प्रश्न पाहिले. 30 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वपूर्ण आपण इथं प्रश्न घेत असतो. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.